नमस्कार फ्रेंड्स, एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, एक महत्त्वाचा अपडेट आहे. जी रिस्पॉन्स शीट आहे बार्टीची ती आलेली आहे. तर आपण पाहूयात कसं पाहायची रिस्पॉन्स शीट. तर बघा, हे जे आहे बार्टी पुणे जर सर्च केलं गुगलमध्ये तुम्हाला एक लिंक सापडेल. ठीक आहे, वरच्या कडेला barty.in त्याच्यावरती क्लिक करा आणि नोटीस बोर्ड आहे ते पहा. त्यानंतर याच्यावरती नोटीस बोर्डवरती क्लिक करा. ठीक आहे, तर बघा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस तर पाहू शकता तुम्ही, वरच्या कडेलाच अपडेट आलेला आहे आजच. ओके, तर पहा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग रिक्रुटमेंट प्रोग्राम स्कीम्स. तर याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे फ्रेंड्स. परीक्षा पाठीमागं झाली होती. दुसऱ्या टप्प्यात एक्झाम झाल्या होत्या जवळपास 10 ऑगस्टपासून. ठीक आहे, तर त्याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर कशी बघायची तुम्ही आता याच्यावरती बघा, याच्यावरती क्लिक करायचं. ही लिंक दिलेली आहे आणि इथं जे म्हटलेलं आहे अप्लाय ऑनलाईन याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर पहा मी ह्याच्यावरती क्लिक करतो. तुम्हाला मोबाईल जो आहे तो असा आडवाच धरायचा आहे. ठीक आहे, लँडस्केप मोडमध्ये धरायचा आहे. तर बघा इथे काय करायचं तुम्हाला, हे पेज ओपन होईल. वरती सर्वांचेच लोग आहेत बघा, TRTS आहे. तर यावर्षी कसे सर्व सीट एकत्र झालेले, महाज्योती, TRT, बार्टीची वगैरे. तर ते लॉग इन करायचं तुम्हाला सुरुवातीला. तर ॲडमिट कार्डवरती ॲप्लिकेशन नंबर असेल तो इथे टाका. त्यानंतर पासवर्ड टाका आणि डेट ऑफ एक्झाम, कोणत्या दिवशी एक्झाम झाली, 10, 11, 12, 13, 14, 16. तर तुम्ही हॉल तिकीट चेक करा आणि त्याच्यावरती तुम्हाला डेट पाहायला मिळेल तिथं तुमची एक्झाम कोणत्या दिवशी झालेली आहे. त्यानंतर काय करा, हे एंटर करायचं, जे इमेज आहे ना ती एंटर करा आणि नंतर इथे लॉग इन करा. ठीक आहे, तर लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ते रिस्पॉन्स शीट तुम्ही तिथे ओपन करू शकता आणि ओपन केल्याच्या नंतर तुम्ही प्रिंट पण करू शकता. कशी करायची प्रिंट बघा, ऑब्जेक्शन घ्यायचे, तिथंच ऑब्जेक्शन तुम्हाला लॉग इन करूनच घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर हे बघा इथे क्लोजर ऑफ क्वेश्चन अँड आन्सर चॅलेंज म्हणजे ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही. एकदा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटला तर 28 पासून सुरू होत आहे, 30 तारखेपर्यंत तुम्ही हे ऑब्जेक्शन चॅलेंज करू शकता. तर बघा, समजा आता हे पेज आहे. आता हे समजा तुम्ही रिस्पॉन्स शीट ओपन केली, अशी दिसते तुम्हाला. ठीक आहे, तर हे 3 डॉट जे आहेत याच्यावरती क्लिक करा तुम्ही. आधी तुम्ही इथं ब्राउझरमध्ये ओपन करून घ्या. ठीक आहे, जे ब्राउझर आहे क्रोम असेल किंवा फायरफॉक्स वगैरे असेल, जे असेल ते ह्याच्यामध्ये ओपन करून घेतलं मी. आणि आता बघा इथे, आता माझ्या मोबाईलमध्ये तर असं दिसते, तुमच्या मोबाईलमध्ये मला माहीत नाही. शेअरवरती क्लिक केलं तर इथे बघा, इथे प्रिंट ऑप्शन एक येतो. माझ्या मोबाईलमध्ये असं येतं आहे, मी असंच करत असतो. तर हे प्रिंट जर केलं मी, समजा आता हे प्रिंट केलं. ठीक आहे, तर बघा हे पेज जशाच तसं तिथे पी डी एफमध्ये कॉपी, म्हणजे तिथं PDF तयार होते. ठीक आहे, तर इथं PDFवरती क्लिक केलं, ती PDF गॅलरीमध्ये सेव्ह होते. तसं तुमची रिस्पॉन्स शीट आहे का, तुम्ही तिथं PDF सेव्ह करू शकता आणि नंतर मला ह्याच्यावरती पाठवा. टेलिग्रामवरती, जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती पाठवा, म्हणजे पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना ते आपण उपलब्ध करून देऊ शकतो. ठीक आहे, तर 2 दिवस बाकी आहेत फ्रेंड्स. आज 28 तारीख आहे. ऑब्जेक्शन पण घ्यायचं आहे तुम्हाला. रिस्पॉन्स शीट पण डाउनलोड करून ठेवा तुम्ही प्रिंटच्या फॉर्ममध्ये. मागच्या वेळेस पहिल्या टप्प्याचं जे रिस्पॉन्स शीट आल्या होत्या, काही जणांना अडचणीत होत्या, ते ओपन होत नव्हतं किंवा काहीतरी एरर येत होते. आता बघा, ही जी लिंक आहे ना, ही लिंक मी आपल्या चॅनलवरती शेअर करतो. ठीक आहे, तर
कॉपी केली लिंक मी आणि टेलिग्रामवरती जाऊन शेअर करतो. तर पहा फ्रेंड्स, दुपारीच इथं मी लिंक अपलोड केलेली आहे बघा, इथं टाकलेली आहे 4:01 तर काही विद्यार्थ्याचे कमेंट आलेले आहेत, इथं पण तुम्ही कमेंट करू शकता. काही प्रश्नाचे ऑब्जेक्शन वगैरे असतील तुम्हाला तर ते इथं डिस्कस पण करू शकता. ठीक आहे. तर हे एस.एच. एज्युकेशन नावाचं चॅनल आहे. 106 जवळपास इथे कमेंट आलेले आहेत. तर बघा फ्रेंड्स, इथे ठीक आहे, हे ओपन होत नाही. ठीक आहे, बघा काय म्हटलं विद्यार्थ्यांनी, ओपनच होत नाही, लिंक ओपन होत नाही. बघा त्याचं सोल्युशन सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ती. ओपन होत नाही बघा, बऱ्याच कमेंट, मॅक्सिमम कमेंट असे येतात. आता बघा ही जी लिंक आहे याच्यावरती मी क्लिक करतो. ठीक आहे, तर काय ते पाहूयात आपण. काय ते युअर डिव्हाइस इज नॉट अलाउड टू ॲक्सेस दिस पेज. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी येत असेल, मला पण असं येते तुम्हाला, बरोबर आहे ना. आता काय करायचं, तर आता मी तुम्हाला ओपन करून दाखवली वेबसाईट, पण आता इथं क्लिक केल्यावर, लिंकवर क्लिक केल्यावर ओपन होत नाही. त्याला एक सोल्युशन आहे फ्रेंड्स, हे जे आहे ते तसं कॉपी करा. ठीक आहे, कॉपी लिंक केली मी. आता काय करणार, मी गुगलमध्ये जाणार, क्रोममध्ये जाणार, किंवा इथं ओपन आणि इथं ओपन इन ऑप्शन आहे का, याच्यावर पण करू शकता. आता बघा मी इथं ओपन इन केलं आणि क्रोममध्ये गेलो, बघा झाली ओपन. ठीक आहे, ओपन इन केलं किंवा मोजिला फायरफॉक्समध्ये गेलो मी, इथं पण ओपन होणार फ्रेंड्स. इथं नाही झालं. ठीक आहे, इथं पण तसा एरर आला. आता मी तुम्हाला दोन्हीकडे ओपन करून दाखवतो. ही लिंक आहे ना, ही कॉपी करा. अशी कॉपी लिंक केली मी. आता कुठं आलो मी, गुगल सर्चमध्ये. आता ही जी लिंक आहे मी कॉपी केलेली लिंक जी आहे तर पेस्ट केली आणि सर्च करतो आता. ठीक आहे, तर बघा आता फ्रेंड्स, तिकडं ओपन होत नव्हतं ना, झालं ओपन. इथं कॉपी पेस्ट करा तुम्ही. डायरेक्ट जी टेलिग्रामला लिंक टाकलेली आहे तिथं क्लिक करू नका, ती कॉपी करा. आता हे झालं. हे कोणतं आहे फ्रेंड्स, गुगल क्रोम आहे. ठीक आहे, तर तुम्हाला खाली इथं लोगो दिसत असं गुगल क्रोमचा. आता मी हे मोजिला फायरफॉक्स जे ब्राउझर आहे त्याच्यामध्ये ओपन करून दाखवतो. लिंक तर कॉपी केलेली आहे मी. ओके फ्रेंड्स, थोडा व्हिडिओ स्लो वाटत असेल, माझा घसा दुखतोय आणि माझं बोलणं पण असं स्लोच असतं. तर बघा इथं काय करा तुम्ही, ही लिंक कॉपी पेस्ट करा. तिकडं बघा, इथं मी तिकडून क्लिक केलेली आहे, म्हणजे तिकडून लिंक कॉपी केलेली आहे. फिल लिंक फ्रॉम क्लिपबोर्ड. ठीक आहे, तिकडून लिंक कॉपी केली तर दिसत आहे, किंवा इथं मी पेस्ट करू शकतो. ठीक आहे, असं काय हरकत नाही. पेस्ट केली आणि आता काय करणार, मी एंटर करणार. ठीक आहे, इथे एंटर करणार. एंटर केलं, युअर डिव्हाइस इज नॉट अलाउड टू ॲक्सेस दिस पेज. आता बघा ह्याचं फ्रेंड्स होत नाही, माझ्या मोजिलामध्ये पण होत नाही. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण कधी होते कधी नाही. पण एक तर तुम्हाला सांगतो, दोन्हीपैकी एकमध्ये तर ओपन होईल. तसं करून बघा तुम्ही. ठीक आहे, तर तसं फ्रेंड्स करून बघा. एक कोणतं तरी एका फायरफॉक्स म्हणजे ह्याच्या ब्राउझरमध्ये ओपन होईल, आणि दुसरे पण अजून ब्राउझर असते तर जसं ओपेरा मिनी आहे तसे पण असतात, त्याच्यामध्ये पण ट्राय करा. तुमचं नक्कीच लॉग इन होईल आणि तुम्ही जी रिस्पॉन्स शीट आहे ती डाउनलोड करून PDF मध्ये सेव्ह करा. ऑब्जेक्शन वगैरे घ्यायला आणि तुमच्याकडे राहू देते. ठीक आहे, मला पण इथे कमेंट बॉक्समध्ये पाठवा तुम्ही जर PDF तयारी केली तर. इथे 106 जे कमेंट आहेत याच्यामध्ये अजून एक कमेंट ॲड करून ते अटॅच करून द्या. ठीक आहे, तर हे सर्व डिटेल्स सांगण्याचं कारण की कसं आहे, आपण एक्झाम देतो आणि आपल्याला आपलं स्कोअर किंवा मार्क, आपण कोणते प्रश्न सोडवले वगैरे हे आपल्याला ॲनालिसिस करायला किंवा इव्हॅल्युएशन करायला आपल्याला ते भेटत नाही. ते रिस्पॉन्स शीट ओपन होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक्झाम देऊन मग काय फायदा, असं होतं. तुम्हाला डायरेक्ट मार्क्स मग ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल त्याच वेळेस कळतील. आता जर समजा तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा बघितले नाही मार्क्स, तुम्हाला शेवटी पाहायला मिळतीलच. ठीक आहे, तरी पण तुम्ही कोणते ऑप्शन वगैरे, म्हणजे तुम्हाला
कोणते प्रश्न चुकले, कोणते आले याचं ॲनालिसिस करण्यासाठी ही रिस्पॉन्स शीट महत्त्वाची आहे. तर तुम्ही डाउनलोड कराच, तुम्ही PDF मध्ये सेव्ह करा. आणि इथं काही जणांनी रिप्लाय पण दिलेला असतो, ज्यांचं झालं आहे ते सांगतात काय असं सोल्युशन त्यांना माहीत राहतं. इथं पण तुम्ही कमेंट करू शकता होत नाही वगैरे, तर तुम्हाला रिप्लाय इथं काय विद्यार्थी देत असतात. ठीक आहे, मदत करतात एकमेकांना. तर फ्रेंड्स, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.